नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर सायंकाळची वेळ होती आणि आपण चाललो होतो शेतामध्ये. तर पाठीमागच्या ब्लॉकमध्ये आपण पाहिलं होतं की या शेताला आपण रोटर वगैरे मारला होता. रोटर मारून झाल्यानंतर त्या शेतामध्ये आपण कडवा टाकून सारे वगैरे काढले होते. पण हे सगळं करत असताना नेमका आपला पाईप तुटला आणि आजूबाजूला आता काय झाले, पुरंदर उपसा जलसिंचन योजना आमच्या इथं आहे. तर त्याचं पाणी सुटल्यामुळे आपल्या बोरवेलला देखील चांगल्या प्रकारे पाणी वाढले. मग लक्षात आलं की आपण थोडंसं जनावरांना खायला करावं. मग कडवा वगैरे टाकून घेतलं आणि जनावरांना आता विकत खायला घेतोय. तर मग म्हणलं ह्या पाण्यावरती आपल्या निदान जनावरांना थोडंफार खायला तरी येईल. मग अशा प्रकारे सगळं नियोजन लावून घेतलं, व्यवस्थित सगळं आवडलं. कारण रात्रपाळची लाईट होती आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला लवकर शेतामध्ये यायचं होतं. तर चाललो आम्ही शेतामध्ये सकाळ सकाळ लवकर उठून, कारण परत लाईट जाणार होती 8 वाजता. मग अशा प्रकारे सगळं जोडून घेतलं, कारण मोटर चालू केल्यानंतर पुन्हा आपल्याला सगळं व्यवस्थित जोडाजोडी करता नसते आली. म्हणून सगळा हुसास वगैरे आवळून घेतला, पाईप शेतामध्ये टाकून घेतला आणि आपण निघालो विहिरीकडे बघायला. तर विहिरीत बघू शकता आपण 2 दिवसाचं बोरवेलचं पाणी सोडलं होतं, एवढं पाणी आलं होतं. मग केली मोटर चालू आणि अशा प्रकारे आपण बघितलं पाणी वगैरे चेक करून आणि कॉक फिरवला आणि घेतलं शेतामध्ये पाणी. पण शेतामध्ये गेल्यानंतर असं लक्षात आलं की पाणी साऱ्यात सोडल्यानंतर लक्षात आलं की आपलं जे काही घरून खोरं आणायचं होतं ते खोरं घरीच राहिलं, आणायचं लक्षात राहिलं नाही. मग माहीला आवाज दिला आणि माही मग शेतामध्ये खोरं घेऊन आली. गुड मॉर्निंग. मग भिजवायला सुरुवात केली. मग तुम्ही समोर बघू शकता आपण डायरेक्ट साऱ्यातून पाणी खाली सोडले, कारण लवणाचं राणे पाट काढून पण पाणी पुढं गेलं नसतं. म्हणून आपण डायरेक्ट साऱ्यातून पाणी सोडलं असल्यामुळे जरा जास्त बारदेला त्रास होत होता. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.